अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी कृपा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंददायी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ मित्रांनो आणि भगिनींनो, सर्व स्वामी भक्तांना एक तारीख अवश्य लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे 31 मार्च सोमवारचा दिवस। हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ह्या दिवशी आपल्या स्वामींचा प्रकट दिवस आहे। ज्या दिवशी स्वामी धर्तीवर अवतरले, या पृथ्वीवर प्रकट झाले, ज्या दिवशी स्वामींनी जनतेला, सेवकांना आणि भक्तांना दर्शन दिले, तो दिवस म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस। आज सर्व भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, आनंदोत्सव आहे। आज स्वामींची जेवढी जमेल तेवढी आपल्या स्वामींची सेवा करायला पाहिजे। सेवेमध्ये मग्न होऊन स्वामींची भक्ती करायला पाहिजे। ह्या दिवसाची प्रतीक्षा आपण वर्षभरापासून करत असतो। स्वामींचा प्रकट दिवस 31 मार्चला आहे आणि सर्व स्वामी सेवेकरी हा उत्सवाची प्रतीक्षा वर्षभर करत बसलेले असतात। या दिवशी आपल्याकडून जी नित्यसेवा होईल ती नित्यसेवा आपण करायची आहे। जमेल तशी स्वामींची नित्यसेवा करायची आहे। मग ही नित्यसेवा आपण स्वामींच्या मठात जाऊन केली तरी चालेल, पण शक्यतो स्वामींच्या मठातच जाऊन ही सेवा करा। घरातही बसून तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्हाला कोणती जमेल ती सेवा तुम्ही करा, म्हणजे 11 माळी जप असेल, स्वामींचा कोणताही एक अध्याय असेल, तो अध्याय तुम्ही जाऊन मठामध्ये वाचू शकता। कोणतीही एक सेवा तुम्ही अवश्य करा आणि हा दिवस उत्साहात साजरा करा। या दिवशी सर्वांनी जमेल तसे गरिबांना मदत करा, अन्नदान करा आणि या दिवशी विशेष अखंड दिवा लावून ठेवा। तो दिवा तुम्ही कोणत्या ठिकाणी ठेवायचा हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ। या दिव्यामुळे घरात अत्यंत प्रमाणात अखंड लक्ष्मीचा वास राहत असतो। लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये नांदत राहते। तर स्वामी प्रकट दिनानिमित्त सकाळी लवकर उठल्यानंतर अंघोळ वगैरे केल्यानंतर तुम्ही स्वामींची पूजा करून घ्या। स्वामींना पंचामृत किंवा दुधाने अभिषेक करा। त्यानंतर 11 म्हणजे स्वामींची पूजा झाल्यानंतर तुम्ही स्वामींचा 11 माळी जप करा आणि कमीत कमी एक अध्याय तरी पठण करा। स्वामींची पूजा झाल्यानंतर एक दिवा लावायचा आहे। कोणताही दिवा तुम्ही लावू शकता। हा दिवा अखंड रात्रभर, म्हणजे स्वामी प्रकट दिना दिवशी अखंड रात्रभर 12 वाजेपर्यंत लागून राहील, याची दक्षता तुम्ही घ्या। हा दिवा स्वामींचा प्रकट दिवस आहे आणि 12 वाजेपर्यंत आपल्याला हा स्वामींचा प्रकट दिवसाचा आनंद उत्सव साजरा करायचा आहे। म्हणून 31 तारखेला सकाळी जेव्हा तुम्ही स्वामींची पूजा झाल्यानंतर हा दिवा लावा आणि तो रात्रभर लावून ठेवा। तर हा दिवा लावताना तुम्ही तुमच्याकडे छोटी पंती असेल, स्टीलचा दिवा असेल त्याने स्टीलचा दिवा लावा। ज्यांच्या घरी चांदीचा दिवा असेल त्यांनी चांदीचा दिवा लावला तरी चालेल। मग तो कोणत्याही धातूचा दिवा असो, कोणत्याही धातूचा दिवा असेल तरी चालेल। तांबे, पितळाचा, जो काही तुमच्याकडे अवेलेबल असेल तो दिवा तुम्ही लावून घ्यायचा आणि हा अखंड दिवसभर लागेल असा ठेवायचा। हा दिवा लावताना जी तेलाची वात असेल ती वात एवढी ठेवा की तो दिवा रात्रभर उजळत राहील। तेल पण एवढे टाका जे रात्री 12 पर्यंत राहील। जर तेल कमी झाले तर नंतर तुम्ही थोड्या वेळाने तेल टाकू शकता। दिवा संपण्याच्या अगोदर, म्हणजे तेल जर कमी होत असेल तर त्यानंतर लगेच दिव्यामध्ये तेल टाका। हा दिवा सकाळी लावल्यानंतर रात्री 12 पर्यंत पेटत राहील याची काळजी तुम्ही घ्या। अशा रीतीने हा दिवा तुम्ही देवघरात लावा। स्वामींच्या समोर हा दिवा लावायचा आहे। त्या दिव्यांसमोर तुम्ही स्वामींची सेवा करत राहा, स्वामींचा नैवेद्य दाखवा, स्वामींचे नामस्मरण करत राहा। तर आज दिवसभर मुखात फक्त तुमच्या स्वामी समर्थ नाम जप असू द्या। तुम्ही कोणतेही काम करत असाल, कोठेही बिझी असाल, कामानिमित्त कोठेही फिरत असाल तर तुमच्या मुखामध्ये फक्त स्वामी नाम जप राहू द्या।
कारण ही सेवा जेवढी तुम्ही सेवा कराल ही सेवा स्वामींपर्यंत नक्की पोहोचेल आणि त्याची तुम्हाला फलश्रुती हे स्वामी नक्की देतील. फक्त तुमच्या मनी आणि ध्यानी स्वामींची मूर्ती असू द्या, स्वामींचा चेहरा तुमच्या डोळ्यांसमोर असू द्या आणि फक्त एकच नाम जप करत राहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कारण याचे जे फळ आहे ते तुम्हाला नक्की स्वामी देतीलच. स्वामींसमोर बसून स्वामींना बोला, जर का माझ्या हातून काही चुकीचे घडले असेल तर मला माफ करा व माझ्या हातून ह्यापुढे काहीही चुकीचे घडणार नाही अशी सद्बुद्धी द्या. अशीच तुमची सेवा अखंड माझ्या हातून घडवून द्या व तुमचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या परिवारावर नेहमी राहू द्या आणि तुमची सेवा ही अखंड माझ्या हातून होत राहू द्या. तर अशा रीतीने तुम्ही दिवा हा अखंड तुमच्या घरामध्ये चालू राहू द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, कमेंट करा व श्री स्वामी समर्थ लिहा. लाईक अँड शेअर करायला विसरू नका. आपल्या स्वामी कृपा या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.